येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी 4,150 कोटी 46 लाख रुपयांच्या महाआराखड्याला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। 30 महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्याचे निर्देश फडणवीसांनी दिले। आराखड्याचा मुख्य उद्देश मंदिर परिसरातील गर्दीचं व्यवस्थापन, सुरक्षित सुलभ मार्गदर्शन दर्शन व्यवस्था, वारकऱ्यांसाठी आधुनिक सुविधा आणि पुरातन मंदिर आणि वारसा स्थळांचं जतन हा करणे। माऊली डांगे अधिक माहिती देत आहेत। माऊली, प्रसन्न सर, अगदी नक्की बरोबर आहे की आपण पाहिलं तर काल जी शिखर समितीची बैठक संपन्न झाली त्यामध्ये 4,150 कोटी रुपयाचा तरतुदीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर पंढरपूरमध्ये प्रमुख 4 यात्रा भरतात। वर्षभरामध्ये कोट्यावधी भाविक या पंढरपूरमध्ये येतो। त्या भाविकांना सुलभ आणि व्यवस्थित असं दर्शन मिळावं यासाठी पंढरपूरची कॉरिडॉर व्हावं असं आता पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे ह्याला आता कुठेतरी गती आलेला आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 22 प्रमुख रस्ते जे आहेत यामध्ये मोठे केले जाणार आहेत। आपण एकंदरीत पाहिलं जर 3 हेलिकॉप्टर एकाच ठिकाणी उतरतील असं हेलिपॅड असं सुद्धा करण्यात आलं आहे आणि मंदिर परिसरामध्ये ज्या भाविकांना प्रदक्षिणा मारता यावेत व त्यांना पायाला चटके बसू नये अशा आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून त्या ठिकाणी पेविंग ब्लॉक सुद्धा बसवण्यात येणार आहेत। आपण पाहिलं तर कॉरिडॉरमध्ये जवळपास 60 मीटरचा कॉरिडॉर हा पंढरपूरच्या मंदिर परिसरामधून केला जाणार आहे। जवळजवळ 870 इमारती आहेत आणि जवळजवळ 800 जे बाधित घरं आहेत ते सुद्धा बाधित होणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की ज्या बाधितांना योग्य तो मोबदला दिला जाणार आहे आणि त्या पद्धतीनं मोबदला देऊन त्यांचं पुनर्वसन करणार असं सुद्धा आश्वासित केलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।